नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहिराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी फुलपाखरू हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 8वा भाग आपण बघणार आहोत. एके दिवशी एका चित्रपटाचे दिवसाचे चित्रण संपले. तेव्हा हेमचंद्रानं दिलीपला जवळ बोलावलं आणि म्हणाला, आज रात्रपाळीचं शूटिंग आहे, तेव्हा रोहिणीला रात्री काम करावं लागेल. आणखी काय हुकूम आहे? दिलीपनं विचारलं आणि हेमचंद्रानं 500 रुपये काढून त्याच्या हातात दिले आणि म्हणाला, ही मुलगी मला पसंत आहे, मी तिचा भविष्यकाळ उज्ज्वल करीन. तुम्ही घरी जा, पण जात्या वेळेस तिला समजावून सांगा की मी जे सांगेन ते ऐकायचं, कसलीही तक्रार करायची नाही, बस. बरं आहे साहेब, दिलीप बोलला आणि लगेच त्यानं ती गोष्ट ज्ञानला सांगितली. आणि त्या दोघांनी रोहिणीला एका बाजूला नेऊन सर्व काही समजावून सांगितलं. दिलीप म्हणाला, हेमचंद्र, तुला पुढील चित्रपटात नायिकाच करणार आहेत, तेव्हा तू उगीच उडून धरू नको. ते सांगतील तशी वाघ घेऊ नको. आम्ही दोघं या झाडाखाली बसून तुझी वाट पाहतो, जा. ते ऐकून रोहिणी सरकली. तिला पुढील प्रसंगाची कल्पना आली आणि तिचे हृदय धडधडू लागले. ती काहीच बोलली नाही. मानेनं होकार देऊन ती वळून परत स्टुडिओत आली. तोच पुढून शमशेर निघाला. त्यांना रोहिणीला पाहिली, पण दिलीपने ज्ञान दिसतात तिला बगल दिली आणि म्हणाला, काय रे दिलीप ज्ञान, अरे तुमचं हे जहाज चालू आहे का नाही? तेव्हा ते दोघे लाजले, काहीच बोलले नाहीत. तेव्हा पुन्हा शमशेरच म्हणाला, हरकत नाही, आजपासून ते निश्चित चालू होणार आहे. मला आताच हेमसाहेबांनी सांगितलंय. असं म्हणून शमशेर बेगुमान पुढे गेला. पुढे गेला आणि दिलीप ज्ञानची जोडी त्या झाडाखाली बसून रोहिणीची वाट पाहत होती. ते दोघे मनात म्हणत होते, आज आमच्या भाग्योदयाला खरा आरंभ झालाय. आता खऱ्या अर्थानं शमशेरचे शब्द खरे होऊन संपत्ती आपल्या पायाना आमच्या पायाकडे पळत येणार. जर पुढे हेमचंद्रानं रोहिणीला हिरोईन केली तर मग या मुंबईत आमच्यासारखं नशीबवान दुसरं कोणीच नाही. परंतु ही रोहिणी, जिच्यासाठी पहिल्या गिराईकानं पहिल्याच दिवशी आम्हाला 500 रुपये दिले, ती रोहिणी शेवटपर्यंत आमच्या मुठीत कायमची राहील का? एखाद्या हेमचंद्रासारख्या श्रीमंताची कायम रखेली म्हणून राहील आणि पुन्हा आम्ही उघडे पडू. ते दोघं 500 रुपये मुठीत घेऊन पुढं काय होणार याचा विचार करीत बसले होते. आणि त्यांचे 4 डोळे समोर दिसणाऱ्या हेमचंद्राच्या खिडकीवर स्थिरावले होते. त्या बंगल्यात अजून प्रकाश दिसत होता. खिडकीची काच चमकत होती. रोहिणी स्टुडिओतून इकडून तिकडे फिरत होती. ज्या अर्थी अजून आपलं मेकअप नाही, त्या अर्थी आज निराळा प्रकार आहे हे ती समजली होती आणि धडधडतं अंतःकरण घेऊन पुढील प्रसंगाची वाट पाहत होते. थोड्या वेळाने एक नौकर आला आणि रोहिणीला हळूच म्हणाला, रोहिणी बाई, तुला हेमसाहेबानं खोलीवर बोलवलंय. तशी ती बावरी झाली. तिचा काळीज एकाएकी थरारलं. आज आपण शीलभ्रष्ट होणार. आज आपलं कौमार्य भांगणार आणि आजपासून एका नरकपुरीत आपला प्रवेश होणार. आपल्या जीवनाला नवं वळण लागणार आणि आपण एक बाजार बसव्या कसबिनीचं जीवन जगणार. असा विचार करीत ती हेमचंद्राच्या खोलीत गेली होती. तेव्हा तो दारू पिऊन धुंद झाला होता.
आता त्याला फक्त रोहिणी हवी होती. तिची ती तारुण्यानं मुसमुसणारी काया हवी होती. तो मनात अधीर झाला होता. ती समोर आली आणि शांत उभी राहिली. तू उगीच उडून धरू नको, ते सांगितलं तशी वाघ. भिवू नको, आम्ही दोघं या झाडाखाली तुझी वाट पाहतो, जा. हे दिलीपचे शब्द तिच्या कानात गरजू लागले आणि ती हसली. हेमचंद्राला धीर निघाला नाही. त्यानं धावत जाऊन तिला मिठी मारली आणि करकचून कवटाळली. तिच्या सुंदर ओठावर आपले ओठ ठेवून आणि तो तिची भराभर चुंबन घेऊ लागला. उपाशी लांडग्याप्रमाणे त्याचं मन पिसाट झालं. त्यानं भरकन तिचं पातळ सोडलं आणि खपकन दिवा मालवला. आणि आणि ज्ञाननी दिलीप यांनी एकमेकांकडे पाहून निश्वासच टाकले. उशिरानं शमशीर आला. तो हसत हसत म्हणाला, तुम्ही माझं ऐकलत, आता तुमचं नक्कीच भलं होणार आहे. कारण तुम्ही हे पाखरू अगदीच जीव घेणारा असंच आणलाय. हेमचंद्रासारख्यानं तिला जवळ घ्यावी म्हणजे काय मामूली बात नाही. आजपासून तुमच्या तकदीराचा दरवाजा खुला झाला. पण पण काय दादा? ज्ञाननं विचारलं. पण म्हणजे असं की पुढे माग आपणही तुमचं गिऱ्हाईक होऊन तुमच्याकडे यावं असं मलाही वाटू लागलंय. शमशीर गंभीर होऊन म्हणाला, पैशाचा प्रश्न नाही, तुम्ही सांगाल तो भाव मला मंजूर आहे. अरे मला तरी कुठं पदरचे पैसे द्यावे लागणार आहेत? मीही कोणाचा तरी दुसऱ्याच्या खिसा कापणार आणि तो तुमच्या खिशात घालणार. इतक्यात रोहिणी आली. तिचं सर्वांग घामानं डबडबलं होतं. ती पिळून निघाली होती. एक सुंदर फूल कुस्करून फेकावं तशी तिची अवस्था झाली होती. ती मनातल्या मनात जळफळत होती. मग ती घरी निघाली, परंतु घरापर्यंत कोणी कोणाशी बोललं नाही. रोहिणी घरी जाताच अंथरुणावर पडली आणि तिला झोपेतच फणफणून ताप आला आणि त्यामुळे ती 8 दिवस जागची उठली नाही. पुढे रोहिणीला बरं वाटू लागतात. एके दिवशी दिलीप तिला घेऊन एका कुटुंब नियोजन केंद्रावर गेला. आणि माझं नुकतंच लग्न झालं असून तूर्त आम्हाला मूल नको आहे, कारण मला नोकरी नाही, असं त्यानं एका अधिकाऱ्याला सांगितलं. आणि संतती नियमनाचे साधन म्हणून रोहिणीला लूप बसून घेणं भाग पडलं. रोहिणी स्टुडिओत जात नव्हती, त्यामुळे कित्येक लोक तिचा विचार करीत होते. हेमचंद्र तर रोज तिची चौकशी करीत होता. तिच्यासाठी कित्येकांचा जीव कासावीस झाला. आणि रोहिणी त्या दिवशी रात्री हेमचंद्राच्या खोलीत एकटी गेली होती. ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती. शमशीरनं तर कहरच केला होता. जो कोण भेटेल त्याला तो सांगत होता, अरे रोहिणी ही चालू गाडी आहे, फक्त खिशात हात घाला की ती तुमच्या खिशात आलीच म्हणून समजा. बेटा हेमचंद्र नशीबवाला आहे, त्यानंच प्रथम तिचं उद्घाटन केलंय. आणि हेमचंद्र आपल्या खास मित्रमंडळीत बसून रोहिणीच्या प्रत्येक अवयवाचे रसभरीत वर्णन करीत होता. आणि ते ऐकून बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटत होतं आणि ते तिचाच विचार करत होते. परंतु आपल्याविषयी लोक काय बोलत आहेत याची रोहिणीला मुळीच कल्पना नव्हती. ती स्वतःच्या नशिबाचा विचार करीत होती. एका सकाळी दिलीपनी ज्ञान बाहेर गेले होते. रोहिणी दारात उभी होती. ती नेहमीप्रमाणे आपले ओले केस वाळवीत होती, परंतु तिची तरल नजर राजाच्या झोपडीत ये जा करत होती. ती त्याची वाट पाहत होती. फक्त तो दिसावा आणि आपण त्याला दुरून पाहावं असं तिला वाटत होतं. आणि या राजाची मला अशी का ओढ लागली आहे असं म्हणत म्हणून ती स्वतःच्याच गलात हसत होती. थोड्या वेळानं राजा बाहेर आला. तो कामावर निघाला होता. त्याला पाहताच ती खाली बसली. आणि त्याच वेळी राजाच्या खिशातून एक चिठ्ठी खाली पडली. ती चिठ्ठी टाकून तो गुमान पुढे गेला आणि रोहिणी बावरली. तिने ती चिठ्ठी उचलली आणि घरात गेलंय. आतून दार बंद करून ती चिठ्ठी वाचू लागली. मी फार मोठी हिंमत करून तुला आपलं मनोगत कळवित आहे.
राग मानू नको. मी तुला ज्या दिवशी प्रथम पाहिली तेव्हाच तुझी सुंदर मूर्ती माझ्या हृदयावर कोरली गेली आहे. मला तुझा क्षणभरही विसर पडत नाही. मी फक्त तुझ्या आठवणीवर जगत आहे. तसं पाहिलं तर मी फार गरीब आहे. मी तुझ्याकडे पाहतो म्हणून एकदा माझ्या पुढे चाकू चमकला आहे, पण मी तुला विसरूच शकत नाही. मी तुला दुरून पाहून समाधान मानित असतो, कारण तू माझी पवित्र देवता आहेस. ही चिठ्ठी वाचून फाड, नाहीतर माझा खून होईल. कारण तू माझी पवित्र देवता आहेस. हे शब्द वाचताच रोहिणीला भरभरून आलं. तिचे डोळे भरले आणि खळकन दोन अश्रू निखळून पडले. तिचे ओठ थरथरले आणि तिच्या ओठावर ते शब्द तरफडले, राजा, मी पवित्र नाही रे. आणि लगेच तिने राजाला एक चिठ्ठी लिहिली की तुझा माझ्याविषयी भयंकर गैरसमज झाला आहे. माझा या दोघांशी तिळभरही संबंध नाही, परंतु त्यांनी मला फसवलं आहे. माझ्या दारुण स्थिती केली आहे. मी मृत्यूच्या दाढीत दिवस काढीत असते, याची तुला कल्पना नसावी. मलाही तू फार आवडतोस, परंतु मी तुझ्याशी बोलू शकत नाही, कारण माझ्या काळजाला 2 चाकू लावून ठेवले आहेत. दुसरी गोष्ट राजा, मी जितकी सुंदर आहे तितकीच मी कुरूप आहे. माझं जीवन काळकुट्ट आहे आणि मी मुळीच पवित्र नाही. तुझ्यावर प्रेम करावं एवढी माझी लायकी नाही, कारण मी शीलभ्रष्ट आहे, अपवित्र आहे. मी स्वतःच्या मनाविरुद्ध स्वतःचा देह विकत असते, हे मुळीच खोटं नाही. म्हणून तुला माझी एक विनंती आहे की मला एक पवित्र स्त्री तू मुळीच समजू नको, एक अभागिनी. अशी चिठ्ठी तिनं राजाला पाहून वाटेत टाकली आणि ती त्यानं वाचली. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं तिला एक चिठ्ठी लिहिली की कशीही असलीस तरी माझ्या दृष्टीनं तू पवित्रच आहेस आणि मी तुला जन्मभर पवित्र समजेन. मी तुझ्या प्रेमाची अपेक्षा करत नाही, कारण त्यामुळे दोघांचाही प्राण जायचा संभव आहे. याचा अर्थ मी जीवाला भीत आहे असा मुळीच नाही. मी तुझ्यासाठी भीत आहे. आता पुन्हा तुला काहीच लिहिणार नाही. विनंती आहे की ही चिठ्ठी फाडून टाक. ती चिठ्ठी वाचून रोहिणीला रडू आलं. ती अगतिक झाली. परत घरात ज्ञान दिलीप दोघंही नव्हते. ती चटकन उठली आणि अंगणात आली. राजा आपल्या झोपडीत एकटाच बसला होता. तिचं मन त्याच्याकडे धाव घेऊ लागलं. ती स्वतःला विसरली. ज्ञानने दिलीप यांना विसरली आणि राजाची चिठ्ठी खाट्यावर तशीच पडली. याचाही तिला भान राहिला नाही. ती पूर्ण भावनावश झाली. ती भरकन घरात शिरली. तिला पाहता तो चटकन उठून उभा राहिला आणि ती दोन्ही हाताची घडी छातीवर धरून त्याच्यापुढे उभं राहून त्याच्याकडे रोखून पाहू लागली. ती दोघं एकमेकाकडे पाहत होती. ती अचानक आलेली पाहून राजा स्तंभित झाला होता. ती विषण्णपणे हसत म्हणाली, राजा, मी पवित्र आहे? होय, तो उत्तरला. तू माझ्यासारख्या मुलीशी विवाह करशील? तिने पुन्हा विचारलं. तुझी तयारी असेल तर जरूर करेन. राजा शांतपणे बोलला, मी वाईट आहे हे माहीत असून तू माझ्याशी लग्न करशील? तिनं मान तिरपी करून विचारलं आणि राजा म्हणाला, होय, जरूर. परंतु रोहिणीने त्याला पुढचं बोलूच दिलं नाही. गप्प त्याला मिठी मारली. ती त्याच्या हृदयाशी बिलगली आणि त्याच्या सर्व भावना उचंबळून आल्या. तिने त्याचं तोंड आपल्याकडे वळवलं आणि त्याच्या ओठावर आपले ओठ ठेवून त्याचं तोंड बंद केलं. त्याचं एक दीर्घ चुंबन घेऊन ती त्याच्या डोळ्यात पाहू लागली आणि चटकन तिला राजाची चिठ्ठी खाट्यावर तशीच पडली आहे याची आठवण झाली. तशी ती घाबरली. काहीही न बोलता त्याला सोडून घराकडे पळाली. ती राजाच्या दारातून बाहेर पडली आणि त्याच वेळी राजाची आई यमुनाबाई घरात आली. पण रोहिणीने तिच्याकडे मुळीच पाहिलं नाही. ती धावतच घरात गेली आणि खाट्यावर पडलेली ती चिठ्ठी घेऊन शांत झाली. ती चिठ्ठी जर दिलीप किंवा ज्ञान यांना मिळाली असती तर काय झालं असतं याची नुसती कल्पनाच करून ती भयभीत झाली होती. तिच्या देहात कंप भरला होता आणि तिचे ओठ सुटले होते. तिने उशिरानं आपल्या ओठावरून जीभ फिरवली आणि मोठी चिठ्ठी घेऊन निश्वास टाकला.
नंतर तिने चिठ्ठी फाडली. मग स्वतःच ती हसली. मेली भलतीच पीडा झाली असती. ती स्वतःशीच फुटफुटली. रोहिणी निर्भय होऊन आली आणि एकाएकी भयभीत होऊन पळाली का, या विचारानं राजाचं डोकं सुन्न झालं होतं. तिच्या मादक स्पर्शानं धुंद झालेलं त्याचं मन ती तशी का गेली याचा विचार करीत होतं. राजा, यमुनाबाईनं दबक्या पण कडवट सुरात हाक मारली. काय? तो भानावर आला. ती का आली होती? आईने विचारलं. ती सहज आली होती, राजा उत्तरला. तरी पण कारण काय? यमुनाबाई संतापली. ती माणसं वाईट आहेत, तुला माहित नाही का? कोण म्हणतं असं? राजाने उलट विचारलं. सारी वस्ती म्हणते, मी म्हणते. राजा, ते दोघं फार वाईट आहेत. यमुनाबाई म्हणाली. आम्हाला फुकट मरण नको आहे. बरं मग? त्यानं प्रश्न केला. ती रोहिणी पुन्हा घरात येऊ नये. नाही येणार पुढं. पुढं? तू तिच्या घरात जाऊ नये. नाही जाणार. आणखी काय? आणखी काही नाही. जीवाला जप. यमुना एवढं बोलून चुलीकडे गेली आणि राजा कपडे करून घराबाहेर पडला. तेव्हा रोहिणी आपल्या घरात त्याला पाहत होती. तो दूर गेल्यानंतर ती मनात म्हणाली, हे माझं प्रेम प्रकरण जर ज्ञानला समजलं तर हा राजा विनाकारण मरेल. देवा, या राजाचं तूच रक्षण कर. हवं तर त्याच्या आधी मला मरण दे. मी आनंदानं मरेल. धन्यवाद.